तो चलिए मैदान पर एक बार फिर से रुक करते हैं और कमेंट्री बॉक्स में आइए जुड़ जाते हैं साहिल खोबरेकर के साथ। साहिल, आपका स्वागत है एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में। धन्यवाद सर। या दरम्यानचा चेंडू हा दोन्ही हात समांतर करतात, पंच अतिरिक्त धावेची खूण दर्शवत आहेत। संघाची धावे संख्या ती 3 धावा धावफलकावरती बघायला मिळतील। पहिलं षटक हे देखील प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना असेल, 5 गोलंदाज हे अनिवार्य असतील। या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं, फटका फसला जातोय। या दरम्यान झेले सुटलं गेलं, एक धाव हे पूर्ण केली जाते। एकेरी धावेनिशी 4 धावा धाव फलकावरती बघायला मिळतील। 4 धावा धाव फलकावर गणले जात आहेत। पहिलं षटक हे देखील प्रगतीपथावर असताना या दरम्यानचा फटका हा फसला जातोय मैदानाच्या दिशेनं। क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये। संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती बघायला मिळतील त्या 4 धावा धावफलकावरती। पहिलं षटक हे प्रगतीपथावर। संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती त्या 4 धावा। विनंती केली जाते अतिरिक्त खेळाडू जरा कमेंट्री बॉक्स जवळ या। या दरम्यानचा हलक्यातने खेळून काढतोय, हलक्यातने कट करतोय, 1 धाव ही पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा होतोय आणि 2 धावा हे पूर्ण केले गेले। दोन्ही फलंदाजांदरम्यानचे दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळतील त्या 6 धावा धावफलकावर। संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या ती 6 धावा धावफलकावरती। पहिलं षटक हे देखील प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना, 5 गोलंदाज हे अनिवार्य असतील आजच्या या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामना दरम्यान। या दरम्यानचा सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेनं, सुंदर चेंडू, पंचांचा इशारा हा निर्धाव चेंडूचा येतोय। चेंडू आणि पैसा कोणताही संपर्क होत नाहीये। निर्धाव चेंडू हा गणला जातोय आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर।
खेळ समाप्त झालाय. तो तब्बल 5 चेंडूंचा 1 to go एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं षटकार बघायला मिळालाय. षटकार आणि संघाची धावा संख्या यावेळी धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. हॅलो, विनंती केली जाते कॉमेंट्री बॉक्स मधून संघाची धाव संख्या यावेळी धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. 6 षटकांचा सामना असेल आणि 5 गोलंदाज हे अनिवार्य असतील. पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. पहिल्या षटकादरम्यान तब्बल 12 धावा खर्च करणारी गोलंदाजी ही मैदानाच्या दिशेनं सिद्धेश नावाच्या गोलंदाजाकडून बघायला मिळाली. दुसरं षटक हाताळण्यासाठी अमोल गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघातर्फ दुसरं षटक घेऊन या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेने रिव्हर्स हिपचा फटका बघायला मिळालाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार आणि संघाची धाव संख्या धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 16 16 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झाला. एका चेंडूचा पहिल्या चेंडू दरम्यान सुंदर फटका एक चौकार बघायला मिळतोय. संघाची धाव संख्या जाऊन पोचली ती 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय. या दरम्यान पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुंदर फटका. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार हे बघायला मिळत आहेत. संघाची धाव संख्या जाऊन पोचली ती 20 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू दरम्यान 8 धावा खर्च करणारी गोलंदाजी ती अमोल या नावाच्या गोलंदाजाकडून. या दरम्यानचा क्षेत्ररक्षक थोडासा बेड झालाय. त्यानंतर पंचांचा इशारा येतोय तो नो चेंडू आणि हाताचा हा चौकार तब्बल 5 धावा हे मिळतील. 5 धावेनिशी संघाची सांघिक धाव संख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावर. पंचांचा इशारा येतोय तो फ्रीटची संधी ही फलंदाजाला असेल. या दरम्यानचा चेंडू पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होतोय ते फक्त 2 चेंडूंचा. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं. पंचांचा इशारा आलाय तो षटकाराचा आणि या षटकारानिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती बघायला मिळतील. द्या 32 धावा धावफलकावरती. खूप महागडं षटक मैदानाच्या दिशेनं बघायला मिळत आहे. या दरम्यान रिव्हर्सिपचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं बघायला मिळालाय. पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय. सुंदर फलंदाजी. संघाची धाव संख्या यावेळी धावफलकावरती विचार करता धावफलकावरती धावा बघायला मिळतील. 36 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंचा 2 to go. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढतोय, हलक्या हाताने निर्धाव चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू हा अडवला जातोय. परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू हा गणला गेला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्कोरिंग काउंटिंगवर 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 36 धावा धावफलकावर. या दरम्यानचा काहीसा फटका हा फसला गेलाय. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळतील त्या 37 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गवर यावेळी गोलंदाज बाबल हा सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं संघातर्फ तिसरं षटक घेऊन तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू 2 षटका दरम्यान संघाची धावसंख्या 37 धावा 37 धावा धावफलकावर. ते खूप महागडं षटक हे दुसरं षटक ठरलं गेलंय. दुसऱ्या षटकादरम्यान तब्बल 25 धावा खर्च करणारी गोलंदाजी हे देखील मैदानाच्या दिशेनं बघायला मिळालेली ती अमोल या नावाच्या गोलंदाजाकडून. बाबल हा सज्ज होतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. या दरम्यानचा सुंदर फटका. एक धाव हे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आणि 2 धावा हे पूर्ण केले जात आहेत दोन्ही फलंदाजांदरम्यानचे. दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत पडली भर. संघाची धावसंख्या जाऊन पोचली यावेळी 39 या धावसंख्येवर. 39 धावा धावफलकावरती गणले जात आहेत. 39 धावा धावफलकावर आजच्या या तिसऱ्या दिवसातील अर्थात अंतिम दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या दिशेनं बघायला मिळतोय. 2 तुल्यबळ संघांमध्ये 2 बलाढ्य संघ हे देखील मैदानाच्या दिशेनं. या दरम्यानचा चेंडू पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा धावफलकावर. तिसरं षटक हे देखील प्रगतीपथावर असताना 6 षटकांचा सामना. 5 गोलंदाज हे अनिवार्य असतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात दरम्यान सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेनं. तर दुसरं षटक हे बरंच महागडं षटक ठरलंय. या दरम्यान लेवरेज लागते. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव ही पूर्ण केली जाते. विकेट किपर थोडासा बेट झाल्यानंतर एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली. एक चोरटी धाव थोडीशी. एक धाव एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती धावा बघायला मिळतील 41 धावा धावफलकावर. 2 चेंडू दरम्यान तब्बल धावसंख्या संघाची बघायला गेला धावफलकावरती धावा ते 41 धावा 41. 2 चेंडू दरम्यान तब्बल 4 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं षटकार बघायला मिळालाय. षटकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळतील 47 धावा धावफलकावरती. 3 चेंडू दरम्यान संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलात तर 9 धावा खर्च करणारी गोलंदाजी तर बाबल या नावाच्या गोलंदाजाकडून बघायला मिळते. खूप महागडं षटक हे दुसरं षटक ठरलं. बॉल हातात घेतला. संघाची धावसंख्या 45. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न हा देखील होतोय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं अर्जुन बघायला मिळालाय. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांदरम्यानची. आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या
पेनल्टी देऊन संघाची धावसंख्या 45 झाली. त्यानंतरच्या चेंडू दरम्यान आताची एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 46 धावा धावफलकावर. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं. चेंडू हा अडवला जातोय. परतीची फेक करेपर्यंत एक धाव ही पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या संघिक धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळत आहेत. यावेळी संघाची धावसंख्या बघायला गेलात तर 47 47 धावा धावफलकावरती हे देखील बघायला मिळाले. या दरम्यानचा पुराश एकदा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं. पंचांचा इशारा येतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो वन बाउन्स चौकारचा आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळाल्यात त्या 51 51 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 51 धावा धावफलकावर. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा 51 51 धावा. गोलंदाजी मार्गवर यावेळी गोलंदाज अर्जुन हा सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं संघातर्फे 14 षटक घेऊन अर्जुन हा सज्ज असेल. यावेळी गोलंदाजी मार्गवर संघाची धावसंख्या विचार करता 51 धावा 51 धावा धावफलकावरती. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेने बघायला मिळाला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा हे पूर्ण केले जाते. दोन्ही फलंदाजांदरम्यानचे दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळतील. 53 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा पहिल्या चेंडू चौथ्या षटकातील पहिल्या चेंडू दरम्यान 2 धावा हे देखील 53 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेने बघायला मिळालाय. फटका काहीसा फसला जातोय. झेल हे सुटलं जातंय. जिवंतांची संधी एव्हा तर फलंदाजाला वेळ. 2 धावा पूर्ण केले गेलेत आणि दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करता 55 धावा धावफलकावर. 2 चेंडू दरम्यान 4 धावा खर्च करणारी गोलंदाजी ती अर्जुन या नावाच्या गोलंदाजाकडून मैदानाच्या दिशेनं बघायला मिळते. अर्जुन हा सज्ज असेल कदाचित तिसरा चेंडू घेऊन. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू. या दरम्यान रिव्हर्सी फटका मारण्याचा होता प्रयत्न. पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धाव मैदानाच्या दिशेनं बघायला मिळालाय. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती बघायला मिळाली ती 56 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न हा देखील होता. एक धाव ही पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाजांदरम्यानची संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती हे देखील गणले जात आहेत. खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू दरम्यान खर्च करणारी गोलंदाजी ती तब्बल 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यानचा चेंडू. पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 58 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय या दरम्यान पुढील चेंडू घेऊन.
उचलून मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड होते फलंदाजाला परतावं लागेल आपल्या तंबूच्या दिशेनं. संघाची धावसंख्या ती 58 धावा, 58 धावा धावफलकावर. या दरम्यानचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू गणला जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्कोरिंग काउंटिंगवर निर्धाव चेंडू गणला जातोय. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती 58, 58 धावा धावफलकावरती गणल्या गेल्यात. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. या दरम्यानचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय तर दोन्ही हात समान दर, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 59 धावा. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं बघायला मिळालाय. एक धाव ही पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांदरम्यानची आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, संघिक धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळतील त्या 60 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. खेळ समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंचा. संघाची धावसंख्या 60 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गवर यावेळी बदल होतोय. गोलंदाजी मार्गवर मुकेश हा सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं संघातर्फ 5वं षटक घेऊन 5व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन 5वं षटक हाताळण्यासाठी मुकेश हा सज्ज असेल. संघाची धावसंख्या, संघाच्या धावसंख्येचा विचार करता धावफलकावरती धावा त्या 60 धावा. या दरम्यानचा पहिला चेंडू, सुंदर फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. पहिल्या चेंडूत देखील षटकार बघायला मिळालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 66 धावा, 66 डबल फिगर धावा धावफलकावरती. हे समाप्त होतोय 5व्या षटकातील एका चेंडूचा. पहिल्या चेंडूत देखील सुंदर फटका, एक षटकार बघायला मिळतोय. संघाची धावसंख्या 66 धावा धावफलकावर. संघाची धावसंख्या, संघाच्या धावसंख्येचा विचार करता 66 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालाय. 5व्या षटकातील एका चेंडूचा. पहिल्या चेंडू दरम्यान देखील सुंदर फटका, एक घणाघाती फटका, एक षटकार हा बघायला मिळालाय. या दरम्यानचा पुन्हा एकदा सुंदर फटका, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा देखील होतोय. चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या 70 धावा धावफलकावरती. 70 धावा धावफलकावर. 2 चेंडू दरम्यान 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडू दरम्यान देखील षटकार, दुसऱ्या चेंडू दरम्यान एक चौकार. संघाची धावसंख्या 70 धावा, 70 धावा धावफलकावर. या दरम्यान काहीसा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बघायला मिळालाय. एक धाव ही पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 71, 71 धावा धावफलकावरती हे देखील मैदानाच्या दिशेनं बघायला मिळत आहेत. 5वं षटक हे प्रगतीपथावर असताना खेळ समाप्त झालाय. 5व्या षटकातील 3 चेंडूंचा. 3 चेंडू दरम्यान 11 धावा खर्च करणारी गोलंदाजी.
या दरम्यानचा काहीसा फटका फसला गेलाय, बराच काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल आपल्या तंबूच्या दिशेनं. संघाची धावसंख्या 71. या दरम्यानचा सुंदर फटका हाकायचा पतला गेला, पण क्षेत्ररक्षक लांब. क्षेत्ररक्षक येईपर्यंत परतीची फेक करेपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 72. 72 धावा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडूंचा 1 to go. एका चेंडूचा हा खेळ बाकी असेल. मुकेश सज्ज होतोय अंतिम चेंडू घेऊन. 5व्या षटकातील सांगता करणारा चेंडू. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं. पंचांचा इशारा येईल तो षटकाराचा. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळतील 78. 78 धावा धावफलकावरती हे देखील बघायला मिळत आहेत. खेळ समाप्त होतोय. 5 षटकांचा 6 षटकांचा सामना असेल आणि 5 गोलंदाज हे अनिवार्य असतील. खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इनिंग दरम्यानतील सांगता करणारे चेंडू 6 चेंडू. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती 78. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती 78. 78 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवर राजेश सावंत हा सज्ज असेल. उलटा प्रकारचा चेंडू. सुंदर फटका. षटकार हा देखील बघायला मिळालाय. षटकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळालाय तो
या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. संघाची धावसंख्या 91. 91 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडू दरम्यान 13 धावा खर्च करणारी गोलंदाजी ही राजेश या नावाच्या गोलंदाजाकडून. या दरम्यानचा पुन्हा एकदा सुंदर फटका. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. संघाची धावा संख्या 91 धावा धावफलकावर. दत्तारामाची फलंदाजी 8 चेंडू दरम्यान 24 धावा. सुंदर फलंदाजी मैदानाच्या दिशेनं. दोन चेंडूंचा खेळ असेल बाकी. या दरम्यानचा चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी असेल. कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ. देठ चेंडू असेल. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. संघाची धावा संख्या पंच आताच डेड बॉल ना. आताचा हा निर्धाव चेंडू असेल. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. हा देखील एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटची संधी असेल. पंचांचा इशारा येतोय रनआउटचा. संघाची धाव संख्या यावेळी धावफलकावरती बघायला मिळतील. संघाची धावा संख्या 92. 92 धावा. सामना जिंकण्यासाठी 93 93 धाव्यांची आवश्यकता. 36 चेंडू आणि 93 धावा सामना जिंकण्यासाठी. यापुढे समालोचक करतील आमचे साथी कॉमेंटेटर नाना सर. मी साहिल खोबरेकर थोड्यासाठी रजा घेतोय. फटकेबाजी 4 षटकार आणि आजच्या दिवशी 35 धावांची वादळी खेळी या मैदानावर. 16 चेंडूत 35 धावा. त्याचबरोबर त्याला सुंदर साथ देत आहेत ते म्हणजे दत्तारामची 24 धावांची खेळी. दत्ताराम आपल्या 8 चेंडूत 24 धावा
रोहित मात्र माघारी परतला, डगआउटचा शिकार बांधला आणि केतननं मात्र मैदानावर ठाण मारला. 7 चेंडू 17 धावा आणि 92 धावा धावपलकर जमवतोय. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघाला. टीम मीटिंग निश्चितच डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या संघाची 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. फलंदाज लवकरात लवकर खेळपट्टीवर पाठवायचे आहेत. प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघ आपले सलामीची जोडी मैदानात लवकरात लवकर पाठवा. त्र्याण्णव धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय नाईक सर, त्याचबरोबर साहिल खोबरेकर, मी नाना परब, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुंदर गुणलेखन ज्यांनी पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल ते आमचे योगेश सर. आणि त्याचबरोबर त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा भरपूर वेळ ज्यांनी दिला विजय केरवाडा क्रिकेट संघाकडून, आणि तदनंतर थोड्याच कालावधीत त्यांनी पंच म्हणून कामगिरी या पूर्ण सिंधुदुर्ग गोवाराच्या मध्ये ज्यांनी जमवली ते आमचे मित्र नाना नाईक सर, त्याचबरोबर कवटनचे सुपुत्र सुंदर व्यक्तिमत्व राजू रेगे सर आणि गोवा राज्यातील तिसरी पंच त्रिमूर्ती अर्थातचा मुन्ना. खरोखर सुंदर पंचगिरी, कुठच्याही प्रकारचा वादग्रस्त निर्णय न देता स्पर्धा आतापर्यंत सुंदररित्या यशस्वी होते. दुसरा सामना मैदानावर पाहतोय तो म्हणजे राफोस विपक्ष प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघ. प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघ नाणेफेक प्रथमतः जिंकली होती. नाणेफेक नशिबाचा कौल लागला होता प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघाकडनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सिद्धेशचा होता. सिद्धेशचा निर्णय थोडासा चुकीचा ठरला, परंतु संजू नागवेकर सर यांची कालची 28 धावांची खेळी, 4 षटकार आणि आजच्या दिवशी मात्र 35 धावांची खेळी, 16 चेंडूत 35 धावा, 4 चौकार हे मात्र आज पाहायला मिळतात. 1 षटकार आणि वळूया मॅचकडे आणि आमचे सुंदर पाहत या ठिकाणी कॅमेरामॅन आपल्यासाठी जोडले जातात या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि जे प्रेक्षक वर्ग, जे क्रीडाप्रेमी ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वळूया मॅचकडे. एक सुंदर सामना पाहूया. सलामीची जोडी मैदानात बाबल आणि त्याला साथ देतोय महेंद्र, ही जोडी मैदानात गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दत्ताराम. कारण या दत्तारामनं मैदानावर सुंदर अशी फटकेबाजी केली होती. तो दत्ताराम कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं वैयक्तिक कोटे ते पहिलं षटक हाताळतोय. आकुट टप्प्याचा चेंडू ट्रॉफेश लागतो, बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नसेल, निर्धाव चेंडू आमच्या गुणतालिकेत गणला जातोय. 93 धावांचा मोठा आव्हान, कारण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ही मात्र धावपलकर पाहायला मिळते. हुक्सचा फटका टोलवायचा होता डेफ स्कॉरले बाउंड्रीच्या दिशेने, मात्र एकेरी धाव घेतोय फलंदाज. 1 धाव संघासाठी महत्वपूर्ण ठरते आणि एकेरी धावने आपलं सांघिक धावफलक मात्र श्री गणेश होतोय. वैयक्तिक खातं खोलतोय फलंदाज महेंद्र आणि त्याला बाबल आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतोय तो महेंद्र. डाव्या हाताचा खेळाडू महेंद्र कालच्या दिवशी ज्याने आक्रमक फलंदाजी केली होती, कारण असे पहिल्या दिवसापासून आपण फलंदाज पाहतोय. पहिल्या दिवशी राम योगेशची फटकेबाजी 26 चेंडू 55 धावा आणि त्याचबरोबर आज 16 चेंडू 35 धावा. संजू नागवेकर सर जमनीलगतचा फटका शॉट मिडावर विठ्ठल स्क्रीनवर येतोय सुंदररित्या. विठ्ठल युवा खेळाडू आहे, सुंदररित्या यावेळी मात्र अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव घेतली गेली आणि महेंद्र मात्र आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि 93 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या स्थिरावली गेली ती 2 धावा धावपलकावर. सुंदर असा फटका येतो, स्वीप करायचा प्रयत्न, बैठक फटका टोलवायचा होता. बाबलला फटका फसला आणि थेट मात्र यष्टीरक्षक संजू नागवेकर सर चेंडूवर ताबा मिळवत आहेत. चेंडूची गणना आमच्या गुणतालिकेत निर्धावशी होते आमचे मित्र योगेश सर यांच्याकडे. वारंवार आडव्या बॅटने चेंडू टोलवायचे, फटके फसतायत, मात्र खरोखरच 93 धावांचं दडपण, हे दडपण मात्र सलामीच्या 2 फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळतंय. कारण बाबल अनुभवी खेळाडू, आक्रमक पवित्रा निश्चितच आजमायला पाहिजे, कारण 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि वारंवार सुंदर गोलंदाजी करतोय. मोठा फटका डेप विकेट पर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक रोहित मांजरेकर स्क्रीनवर येतोय, मात्र रोहित मांजरेकर अष्टपैलू खेळाडू सुंदर झेल टिपला आणि पहिला हादरा बसतोय. बाबल माघारी परततोय डगआउटच्या दिशेनं. बाबल
माघारी परततो स्पर्धेदरम्यान सन्माननीय रघुनाथ कासकर सर यांचं आगमन होत आहे। रघुनाथ कासकर सर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। दोन धावा धावफलकावर 93 धावांचा पाठलाग। सलामीची जोडी मैदानात होती मात्र सलामीवीर माघारी परततोय। बाबल माघारी परतला। खरोखरच धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडंसं दडपण आणि या दडपणाखाली फटका फसला आणि नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकली गेली। तो अर्पण माफ करा अमोल हा मैदानावर पावलं टाकतोय। संजू नागवेकर सर संघाचं नेतृत्व करतायत। टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव त्यांच्याजवळ आणि या अनुभव का असावा लागतो टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण क्रिकेट हे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। कारण सातत्यपूर्ण क्रिकेट काय असतं प्रत्येक सामन्यात त्यांच्या चेंडू फळीतनं धावा येत आहेत। संघाची रन मशीन का समजली गेली ही रन मशीन मात्र आपल्याला सत्यात उतरवण्याचं कार्य मात्र सन्माननीय संजू नागवेकर सर करतायत। धावसंख्या स्थिरावली गेली ती 2 धावा धावफलकावर। 93 धावांचा पाठलाग। रोहित येतोय स्क्रीनवर सुंदर फटका तो डे ब्लॉगर पर्यंत पोहोचतोय। क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र एकेरी धाव आपल्या संघासाठी आणि एक धाव संघासाठी जमवतोय महेंद्र आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक पुढे वधारतोय। तो 3 धावा धावफलकावर। अमोल आणि त्याचा सहकारी महेंद्र ही जोडी मैदानात बाबल माघारी परततोय। स्वस्तात माघारी परतला फटका फसला आणि रोहित मांजरेकर मात्र सुंदर झेल टिपतोय। तोच रोहित कुलंदाजीसाठी सज्ज होतोय। अष्टपैलू खेळाडू कालच्या दिवशी भरलेली फटकेबाजी एका मॅच सामन्यात मॅन ऑफ द मॅच आणि आजच्या दिवशी मात्र एक सुंदर फटकेबाजी न करता गोलंदाजी करायची या इराद्याने मात्र दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च करतोय। 3 धावा धावफलकावर। क्षेत्ररक्षणासाठी षडयंत्र रचलं जातं या फलंदाला कुठेतरी मोठ्या फटक्यांना आळा घालायचा आहे आणि या आळा घालण्यासाठी षडयंत्र रचत आहेत ते संजू नागवेकर सर। फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर परंतु एक टप्प्यापर्यंत चेंडू ताबा मिळवतोय तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाची पावलं ही एकेरी धावेपर्यंत वंचित न राहता दुसरी धाव घेतली गेली आणि दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतायत। धावसंख्या स्थिरावली गेली ती 5 धावा धावफलकावर। एक गडी बाद 5 धावा 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र स्विस हिटचा फटका येतोय सुंदर फटका 6 धावासाठी। 6 धावा येतात सुंदर स्विस हिटचा फटका आणि या खरोखरच ताळमेळ सुंदर चेंडूवाडी फळीचा आणि चेंडू सीमा उल्लंघन 6 धावांसाठी आणि 6 धावांना 11 धावा धावफलकावर। सुरुवात करायची आहे मैदानावर खरोखर जी सुरुवात संजू नागवेकर सर दत्तारामनं केली होती ती सुरुवात आता मात्र करतोय फलंदाज अमोल। शॉर्ट गलीवरनं क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये अमोल पाहायला मिळतोय। 1 धाव घेतोय संघासाठी 12 धावा धावफलकावर। रोहित मांजरेकर वैयक्तिक गोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळतोय। 93 धावांचं मोठं आव्हान ह्या रोहित मांजरेकर शपल होऊन मोठा फटका टोलवायचा होता डेफ मिडविकेटला मात्र चेंडू यष्टीरक्षक संजू नागवेकर सर यांच्या हाती वेसावतोय। उरलेले सोपस्कर संजू नागवेकर सर पूर्ण करतायत आणि तदनंतर मात्र गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्त होतोय। सुंदर चेंडू यावेळी मात्र फटका फसतोय की काय क्षेत्ररक्षक स्क्रीनवर मात्र फटका फसला आणि महेंद्र माघारी परततोय। अर्थातच सलामीची जोडी माघारी परतली। खरोखरच आमचे मित्र रघुनाथ कासकर आणि त्यांचे मित्र सांगतायत की बाबलचा या ठिकाणी भाऊ अर्थातच बंधू महेंद्र खरोखरच सुंदर झेल टिपला आणि दुसरा गडी माघारी परततोय। 2 गडी बाद धावसंख्या स्थिरावली गेली ती 12 धावा धावफलकावर। बॅट्समॅन कोण रे? 2 गडी बाद 12 धावा। नाईक साहेब खरोखरच सुंदर धावसंख्या रचली। नाईक सर खरोखरच संजू नागवेकर सर अनुभव टेनिसमध्ये का असावा लागतो सातत्यपूर्ण क्रिकेट आणि आज मैदानावर शाप सोडली आहे कारण कालच्या दिवशी 28 धावा 4 षटकार आणि आजच्या दिवशी 35 धावांची खेळी आणि नवीन फलंदाज पावलं टाकली मैदानावर। अर्जुन सावंत
वारंवार आडव्या बॅटने फटके टोलवायचे, फटका फसतोय आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. 2 षटकं संपली, 12 धावा आणि दत्ताराम मात्र स्क्रीनवर पाहायला मिळतोय. ज्या दत्तारामनं 24 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान या सामन्यासाठी दिलंय, तो दत्ताराम मात्र मैदानात गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक वाट्यातील पहिलं सांघिक 3रं षटक पंचांच्या डाव्या बाजूनं पंचांची जोडगोडी आपल्याला पाहायला मिळते. ते सन्माननीय नानाईक सर आणि त्याचबरोबर मुन्ना ही आपल्याला पंच म्हणून काम पाहतात या सामन्याच्या दरम्यान. 3रे पंच राजू रेगे सर. सुंदर असा फटका येतोय, यावेळी मात्र स्करकटचा फटका डीप लंगावरने क्षेत्ररक्षक येतोय बाउंड्रीवरनं. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव आणि 1 धाव घेत सांघिक धावफलक वधारतोय तो 13 धावा धावफलकावर. पहिलं षटक दत्तारामचं सुंदर स्पेल, 2 धावा 1 गडी टिपला. मात्र 3ऱ्या षटकात मात्र दुसरा स्पेल करतोय. सेफ करायचा प्रयत्न, मात्र शेवटी मात्र एकेरी धाव घ्यायचा प्रयत्न. ही एकेरी धाव थोडीशी जीवघेणी ठरते आणि ही एकेरी धाव अंगलट येते या फलंदाजाला आणि 3रा हादरा बसतो या संघासाठी. प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघ 93 धावांचा पाठलाग करतोय आणि 93 धावांचा पाठलाग करत असताना सलामीरांनी नाखुश केलाय. एक स्विस हिटचा फटका महेंद्र फलंदाजचा अमोलचा आणि त्या वगळता मात्र इतर फलंदाजांनी निराशा केली आहे या मैदानावर. 3 गडी बाद धावसंख्या स्थिरावली गेली, ती 13 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानावर मार्गक्रमण करतोय, पावलं त्याची मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. सुंदर खेळपट्टी आहे, कोणी पिच कुरेटर असो सुंदर खेळपट्टी बनवली आहे आणि त्यापेक्षा गोलंदाजाला साथ मिळते या मैदानावर. कारण मागील सामन्यात मात्र फलंदाजाने वर्चस्व गाजवला या इनिंगमध्ये आणि तीच पुनरावृत्ती गोलंदाज मात्र या मैदानावर आपली छाप सोडतायत. पहिला स्पेल दत्तारामचा केवळ 2 धावा 1 गडी टिपला. मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये सुंदर गोलंदाजी करतो योगेश, कारण पहिल्याच्या चेंडू या षटकात 1 धाव 1 गडी टिपतोय, अर्थातच सुंदर गोलंदाजी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, अतिरिक्त धावेचा मुन्ना सर यांची खरोखरच आमच्यापर्यंत इशारा पोहोचतोय. 1 अतिरिक्त धाव आणि 1 अतिरिक्त धावेनं 14 धावा धावफलकावर. थोडंसं या सामन्याचं मानसिक दडपण हे प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघावर पाहायला मिळत आहे. डीप मिडविकेटवरनं क्षेत्ररक्षक येतोय, पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय तोपर्यंत मात्र 1 धाव संघासाठी जमवतोय. एकेरी धाव महत्वपूर्ण ठरते, परंतु 93 धावांचा पाठलाग करायचा, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सलामीरांनी निराशा केली आणि त्यानंतर मात्र थोडीशी निराशा आपल्याला या सामन्या दरम्यान पाहायला मिळते. ती प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघाची. शपल होऊन आडव्या बॅटनं फटका टोलवतो, डेबीवरनं मिड विकेट बाउंड्रीवरनं पोहोचतोय क्षेत्ररक्षक. सुंदर चेंडूची फेक केतन आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर परतीची फेक होते पर्यंत 1 धाव आणि एकेरी धावेनं 16 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावर. स्पर्धेचा आजचा सांगतेचा दिवस. नाईक ब्रदर्स आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं औचित्य मांद्रेम सुपर कप 2024. फटका बसतोय, विठ्ठल स्क्रीनवर येतोय, सुंदर झेल टिपला गेला विठ्ठल कडनं. मात्र एका बाजूनं सांघिक कामगिरी सुंदर आहे मित्रांनो, कारण सांघिक कामगिरीच्या जोरावर हा रापोस स्पाइस क्रिकेट संघ एक सुंदर वर्चस्व गाजवतो या स्पर्धेत. कारण सांघिक जर कामगिरी सर्व खेळाडूंची चांगली झाली तर निश्चितच या स्पर्धेत रापोस स्पाइस वर्चस्व गाजवतोय. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्थिरावली गेली, ती केवळ 16 धावा धावफलकावर. तीन षटकाच्या समाप्ती अखेरीस 16 धावा. नाईकवाडा टायटन्स क्रिकेट संघाचे मालक ओनर प्रशांत मांजरेकर, खरोखरच आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. राम योगेशची पहिल्या दिवसाची फटकेबाजी, 26 चेंडू 55 धावा 6 षटकार ही आठवण करून द्यायची लागते, कारण आजचा शेवटचा दिवस. परंतु आज संजू नागवेकर सर यांनी शाप सोडली आहे मैदानावर, वरचष्मा गाजवलाय. कृष्णाला आज फलंदाजी करायची आहे मित्रांनो, कारण आज शेवट आहे सांगतेचा दिवस. कारण आपले ओनर प्रशांत मांजरेकर ही स्पर्धा पाहत आहेत. खरोखर सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा, नाईक ब्रदर्स आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं औचित्य संकल्पना ही मांद्रेम सुपर कप लीगच्या स्पर्धेच्या दरम्यान खेळवली जाते. या मांद्रेम गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय प्रशांत नाईक सर आणि त्यांच्या संकल्पना ही साकारलेली स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून गौरव टेनिसचा क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबमध्ये आपण सर्व क्रीडारसिक ही स्पर्धा पाहतात, त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
बॅटिंग चॉईस पॉवर प्ले संजू नागवेकर सर संघाचं नेतृत्व करतायत. वारंवार प्रत्येक गोलंदाजावर असतं, गोलंदाजी करत असताना षडयंत्र रचलं जातं या फलंदाजासाठी मोठे फटके आळण घालण्यासाठी. कारण एक सेटचा फटका अमोलचा आणि त्या वगळता मात्र फलंदाजाने निराशा केली आहे मैदानावर. राजेश आणि मुकेश ही जोडी मैदानात. स्ट्राईकवर मुकेश आणि नॉन स्ट्राईकवर राजेश ही जोडी मैदानात. विठ्ठलवर निश्चितच युवा गोलंदाज संधी मिळते या सामन्यासाठी आणि विठ्ठलवर विश्वास ठेवलाय संजू नागवेकर सर यांनी. सुंदर असा फटका. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हलक्या स्टेअर केला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फटका पोहोचतोय तो 4 धावांसाठी. थोडासा रूम घेतला गेला आणि दिशा दिली चेंडूला आणि चेंडू पोहोचतोय तो 4 धावांसाठी. 20 धावा धावपलकावर षटकार, एक चौकार हा या सामन्यादरम्यान या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 92 धावा आणि 92 धावांचं खरोखर सुंदर फटकेबाजी केली संजू नागवेकर सर, केतन आणि त्याचबरोबर दत्तारामची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आज शेवटचा दिवस, सांगतेचा दिवस, दुसरा सामना मैदानावर सर्व क्रीडारसिक अनुभवत आहेत. त्या सर्व क्रीडारसिकांचे पुन्हा एकदा या नाईक ब्रदर्सच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू यॉर्कर लाईन मध्ये सुंदर स्वीप करतोय, डीप फाईन लेग पर्यंत पोहोचतोय. सलगचे 2 चौकार. थोडीशी या ठिकाणी मॅच मध्ये मजा आणतोय कारण सलगचे 2 चौकार आणि महेंद्र मात्र एक 24 धावा धावपलकावर. 2 चेंडू 2 चौकार. मुकेशचे फटकेबाजीला सुरुवात झाली परंतु थोडीशी धावसंख्या मोठी आहे. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीवीरांनी माघारी निराशा केली कारण बाबल आणि महेंद्र ही सलामीला आलेले 2 फलंदाज थोडीशी निराशा केली या मॅच मध्ये. आणि तदनंतर मात्र एक स्विस हिटचा फटका फलंदाजचा अमोलचा वगळता मात्र फलंदाज आता मात्र मुकेश 2 चौकार टोलावतोय. पुन्हा एकदा स्विस हिट करायचा, काहीसा वेगळं क्रिकेटमध्ये करायचं होतं मात्र काहीसा अनोखा फटका मात्र जर सरळ बॅटनं मारला असता तर निश्चितच धावा निघाल्या असत्या या चेंडूवर. निर्धाव चेंडू आमच्या गुणतालिकेत गणला जातोय. धावसंख्या 24 धावा धावपलकावर. विठ्ठल स्क्रीनवर येतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र पोलातूरमध्ये क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न नसेल परंतु डीप लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक आपल्याला पोहोचतोय. तो चेंडूवर ताबा मिळतोय तोपर्यंत रोहित मांजरेकर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मात्र 1 धाव. 25 धावा धावपलकावर संघाचं पावशतक हे मात्र आपल्या धावपलकावर पाहायला मिळत आहे. फुलटॉसचा चेंडू खराब चेंडू होता. मोठा फटका यायचा होता परंतु फटका फसला आणि थेट चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. विठ्ठलचा हा चेंडूवर धावा यायच्या होत्या परंतु फटका फसला आणि चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. धावसंख्या 25 धावा धावपलकावर. 5 कड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावपलकावर. 5 चेंडूच्या समाप्तीखेरीज 25 धावा धावपलकावर. नवीन फलंदाजांना मैदानात पावलं टाकली आहे. उत्तम हा आपल्याला निश्चितच खेळपट्टीवर पाहायला मिळेल. 5 गडी बाद 25 धावा. सलामीवर निराशा केली आणि त्याच्या मागोमाग मात्र अमोलचा एक फटका, अर्थातच अमोलची 11 धावांची खेळी आणि तदनंतर मात्र मुकेशचे सलगचे 2 चौकार. इतर फलंदाजांनी निराशा केली या मॅच मध्ये. 5 चेंडूचा खेळ संपतोय. 25 धावा धावपलकावर. 5 कड्यांच्या मोबदल्यात प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघ 93 धावांचा पाठलाग करताना. डाव्या हाताचा खेळाडू स्ट्राईकवर उत्तम. यावेळी मात्र बॅट चेंडू शिखर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड शॉट लेक्चर एकदा निश्चितच निर्धाव चेंडू गणला गेला आमच्या गुणतालिकेत. आमचे मित्र 3 खरोखरच 4 षटकं संपली. 24 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघ 93 धावांचा पाठलाग करतोय. 5 कड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावपलकावर. 5 कड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. अजूनही भरपूर पल्ला गाठायचा आहे. थोडीशी औपचारिकता असेल या मॅच मध्ये कारण सुरुवातीच्याच कालखंडामध्ये मात्र फलंदाजी ही ढेपाळली गेली. थोडीशी चतुरस्त्र गोलंदाजांनी रचले या मॅच मध्ये कारण संघाचं नेतृत्व करतायत आमचे संजू नागवेकर सर. टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव, भरपूर वर्ष त्यांनी या क्रिकेटमध्ये आपला वेळ दिलाय आणि त्याचबरोबर या
लीगच्या स्पर्धेमध्ये या मांद्रेम सुपर कप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते रापोस बॉयज क्रिकेट संघाकडनं. 5व्या षटकात गोलंदाज सज्ज होतोय केतन हरमलकर. उंचपुरा असा खेळाडू, सडपातळ बांधा, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटचा अनुभव, कालच्या दिवशी सुंदर गोलंदाजी, तोच केतन हरमलकर पंचाच्या डाव्या बाजूने सज्ज होतोय. सुंदर असा फटका तो डेप्स करले बरं क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चूक होते. चेंडू हातातनं निसटला आणि परिणामता मात्र चौकार पोहोचतोय. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. तो चौकाराचा षटकाराती पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय आणि 29 धावा धावफलकावर. मुकेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका येतोय, क्षेत्ररक्षक येतोय, डेप वरना कॉर्नर पर्यंत पोहोचतोय. धाव खेळण्याची संधी नसेल कारण सुंदर चिताफीने चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेक होते तोपर्यंत मुकेश हा मात्र आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. मुकेशचा एक षटकार. मुकेशचे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. सलगचे 2 आणि त्यानंतर हाताचा एक चौकार आणि धावसंख्या स्थिरावते ती केवळ 29 धावा धावफलकावर. सुंदर असा फटका, बैठक फटका येतो, स्क्रीनवर येतो क्षेत्ररक्षक, सुंदर झेड टिपला गेला, डीप लॉंगवर. केतन आपल्याला पाहायला मिळते. सुंदर झेड टिपला गेला कारण पहिल्या दिवसाचा कॅच ऑफ द डे प्रवीण आणि आजच्या दिवशी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो केतन. डीप लॉंग बाउंड्रीवर दत्ताराम, सुंदर झेड टिपला गेला आणि धावसंख्या स्थिरवली गेली ती केवळ 29 धावा धावफलकावर. ज्या मुकेशनं फटकेबाजीला सुरुवात केली होती, सलगचे 2 चौकार आणि त्यानंतर 1 चौकार, अर्थातच या ठिकाणी 6वा हादरा बसतोय. मुकेश 6व्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय कारण थोडीशी सलामीराने निराशा केली या मॅच मध्ये. जर सलामीराने थोडीशी 30 ते 35 धावांची सलामी दिली असती तर मॅच मध्ये रंगत निघाली असती, परंतु सलामी निराशा केल्यानंतर मुकेश आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 14 धावा जमवतोय, माघारी परततोय आणि नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. सुरेंद्र हा नवीन फलंदाज. केतन हरमलकर गोलंदाजी 29 धावा धावफलकावर. 93 धावांचा पाठलाग, 29 धावा धावफलकावर. केतन हरमलकर सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं पंचाच्या डाव्या बाजूनं. सेट करायचा प्रयत्न, फटका फसतोय की काय. शॉर्ट स्लिप आणि क्षेत्ररक्षक होता मात्र हातातनं चेंडू निसटला आणि पर्यंत 1 धाव आणि एकेरी धावेचं रूपांतर हे बहुधा 2 धावेत होते आणि दुहेरी धावसंख्येने मात्र सुरेंद्र आपल्या आल्या मात्र आपलं खातं खोलतोय आणि सांघिक धावफलकला मात्र 2 धावांनी वधारला गेला तो 31 धावा धावफलकावर. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 93 धावांचा पाठलाग करण्यासाठी 6 गडी बाद धावसंख्या 31 धावा धावफलकावर प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघाची. आडव्या बॅटनं चेंडूला टोलवायचा होता, बॅटची अंधुकची काढ, फटका फसला आणि थेट चेंडू संजू नागवेकर सर यांच्या हाती विसावतो. 7वा हादरा बसतोय. 7 गडी बाद धावसंख्या 31 धावा. प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघ 93 धावांचा पाठलाग करतोय. धावसंख्या स्थिरवली गेली ती 31 धावा धावफलकावर. संघाचा कर्णधार सिद्धेश हा मैदानावर पावलं टाकतोय. सुरेंद्र आपल्या संघासाठी 2 धावा जमवतोय. आल्या एक स्विसचा फटका आणि त्यानंतर मात्र बॅटची अंधुकशी कड आणि सुंदर झेड टिपला गेला संजू नागवेकर सर यांच्याकडनं. 5 षटकं संपली, 30 चेंडूचा खेळ संपतोय. 31 धावा धावफलकावर. स्पर्धेदरम्यान रोहनचं आगमन होतंय. रोहन, तुमचं खूप खूप हार्दिक स्वागत. गोलंदाज शेवटच्या षटकाटी येतोय अनंत पालियेकर. 31 धावा धावफलकावर. 31 लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. अनंत पालियेकर शेवटचं वर षटक घेऊन गोलंदाज येतोय. अनंत पालियेकर यष्टीमागे संजू नागवेकर सर. प्रत्येक वेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे
आणि या षटकात खरोखर सुंदर चेंडू यावेळी मात्र आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय तो अतिरिक्त धावेचा आणि या अतिरिक्त धावेने 32 धावा धावपलकावर. दूरचा प्रवास गाठायचा आहे. पंच खरोखरच गोलंदाजाने या मैदानावर शाप सोडली आहे जी फलंदाजांनी सोडली होती. आणि अर्थातच रापोसबाज क्रिकेट संघ सांघिक कामगिरीच्या जोरावर सुंदर या स्पर्धेत आपला वरचष्मा गाजवतोय. वारंवार अतिरिक्त 2 धावा आणि या बोनसची धाव आपल्या संघासाठी अनंत पालेकर प्रतिस्पर्धी संघाला खर्च करतोय. वारंवारचे 2 अतिरिक्त धावा आणि धावसंख्येला पुढे आकार दिला गेला तो 33 धावा धावपलकावर. 7 गड्याच्या मोबदल्यात 33 धावा 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या 93 धावांचा पाठलाग करणे 7 गडी बाद होत आहेत ते प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघाचे. अनंत पालेकर पंचांच्या उजव्या बाजूला सज्ज होतोय. खोलवर पत्तेचा चेंडू मोठा भटका येतो डीप मिडकडून क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. मात्र झेल टिपायचा प्रयत्न सुंदर होता मात्र ऐनवेळी क्षेत्ररक्षकाची उंची चेंडून गाठली आणि चेंडू सीमा उल्लंघन होतोय तो 6 धावांसाठी. 39 धावा धावपलक 39 रन्स. 39 धावा धावपलकावर. या सामन्याचा विचार केला तर 3 चौकार आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. मुकेशचे 3 चौकार आणि त्याचबरोबर अमोलचा एक स्वेट हिटचा षटकार आणि आता मात्र फलंदाजी करत असताना उत्तमचा षटकार. अर्थातच 2 षटकार आणि 3 चौकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 93 धावांचा पाठलाग करतोय रापोसबाज क्रिकेट संघ. या स्पर्धेत मात्र वर्चस्व गाजवतोय. या स्पर्धेसाठी अनंत पालेकर सज्ज होतोय. सुंदर चेंडू यावेळी मात्र थेट चेंडू या स्टँडचा वेध घेतोय. मात्र खरोखरच गोलंदाजी करत असताना विचार केला तर गोलंदाज मात्र सुंदर अनंत पालेकर गोलंदाजी करतोय. या ठिकाणी फ्रीड होती परंतु चेंडू मात्र या स्टँडचा वेध होतोय. अनंत पालेकर सुंदर गोलंदाजी करत होता परंतु या निर्फ्रीडच्या चेंडूवर गडी बाद होता परंतु फ्रीडचा चेंडू होता. हा गोलंदाज सज्ज होतोय अनंत पालेकर. फुलटॉसचा चेंडू टॉपेश लागतो फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजीवर झेल टिपतोय आणि झेलाचं रूपांतर मात्र 8वा हादरा बसतोय तो प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघाला 93 धावांचा पाठलाग करताना. चाळीस धावा धावपलकावर 8 गडी बाद 40 धावा. कृष्णा नवीन फलंदाज 8 गडी बाद 40 धावा. गोलंदाज सज्ज होतोय 8 गडी बाद 40 धावा. कृष्णा नवीन फलंदाज स्ट्राईकवर. अनंत पालेकर उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. पुढे सरसावत मोठा फटका टोलवायचा होता. फटका फसतोय आणि थेट चेंडू यष्टीरक्षक संजू नागवेकर सर यांच्या हाती विसावतोय. उर्वरितचा 1 चेंडू. सामन्यात औपचारिकता बाकी आहे. स्पर्धेचा शेवटचा अर्थात सांगतेचा दिवस आणि या सांगतेच्या दिवशी हा दुसरा सामना रंगला जातोय रापोसबाज विपक्ष प्रसाद इलेव्हन या दोन संघादरम्यान. 93 धावांचा पाठलाग करायचा होता प्रसाद इलेव्हन क्रिकेट संघाचा आणि 8 गडी बाद धावसंख्या 40 धावा धावपलकावर. संजू नागवेकर सर यांच्या छत्रछायेखाली हा संघ खेळतोय. टेनिस क्रिकेटचा अनुभव आणि युवा खेळाडूंना त्यांनी या मैदानावर खरोखर शाप सोडले. कारण अनंत असो आणखी युवा गोलंदाज असो सर्वांनी सुंदर अशी कामगिरी सांघिक कामगिरी निश्चितच सुंदर झाली या मॅच मध्ये. आणि 6 षटकाचा खेळ संपतोय 40 धावा धावपलकावर.
पुढील निश्चितच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल असेल. त्याचपूर्वी या मॅचचा हिरो कोण असेल